क्रीडाईचं अतिशय आदर्शवत असं काम कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि योगायोगानं आज मुख्यमंत्री मोदयांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच तो कार्यक्रम मुंबईमध्ये होता, त्याच्यामुळे इथे यायला मला उशीर झाला. एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हे एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचा अजेंडा आहे. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काही मागण्या आहेत, क्रीडाईच्या ज्या काही मागण्या आहेत याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातनं योग्य तो नाही कोल्हापूरला नक्की देऊ. खरं तर राज्यभरामध्ये आज गोळीबार प्रकरणावरून फार गोंधळ सुरू आहे, गदारोळ सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करता येईल. ते गोंधळ घालणारे कोण आहे? ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठं होते? ठीक आहे, त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो. कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही. ज्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे, कोसळकर कुटुंबामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही 100% सामील आहोत. परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं. मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यांचं कॉम्प्रोमाइजसाठी ही बैठक होती, तो फेसबुक लाईव्ह होता. आता मी कॉम्प्रोमाइजसाठी बैठक घडवली कुणी? बरं, ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबाठामध्ये आहोत. म्हणजे उबाठामधलं गँगवॉर आहे ना, ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं? त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे. भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत, योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत. परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे. त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर, म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे ही प्रवृत्तीची वाढते, ती बंद झाली पाहिजे. आणि मी सकाळी, आता माझ्याकडे फोटोग्राफ्स नाही आहेत, पण सकाळी मी सगळं त्याच्यातले फोटोग्राफ्स दाखवले, त्याचे बॅनर दाखवलेत. काही ठिकाणी तर असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर हे नगरसेवक होते त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला, अशा पद्धतीचे बॅनर आहेत, अशा पद्धतीचे ट्विट आहेत आणि त्याच्यावर उभाटाच्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे. मला असं वाटतं की हे सगळं आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर हे खरोखरच बोलणं योग्य नाही, मला पण माहिती आहे. परंतु एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना ओढायचं आणि कुठचे तरी फोटो दाखवायचे, हे काही योग्य नाही. गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधच आहे. त्याच्यावर कारवाई नक्की होईल. त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी होतं असं देखील म्हटलं जातं आहे, त्याच्यावर देखील कारवाई होईल. परंतु या सगळ्या गोष्टी परत घडणार नाही, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी पोलीस प्रशासनाला दिले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन, मुरगुड. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीएस हे सर्व विषय एकाच छताखाली. प्रत्येक आठवड्याला सराव पेपर विश्लेषणासह प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. प्रत्येक शनिवारी मैदानी व लेखी सराव चाचणी. शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत. प्रत्येक बॅचमध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश. जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय. त्यामुळे लगेच भेट द्या विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन, मुरगुड या ठिकाणी. आमचा पत्ता आहे श्री सद्गुरू बाळूमामा कॉम्प्लेक्स, शिवराज विद्यालय समोर, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 73 50 44 36 98.